नमस्कार. मी दिव्यांग वरद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष चंपतराव डाकोरेपाडे कुंचिलकर. नांदेड जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन माननीय जिल्हाधिकारी साहेब, सामान्य रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड या दवाखान्यामध्ये गोरगरीब दीनदुबळे दिव्यांग जे रुग्ण तपासणीसाठी येतात त्या तपासणीकडे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा सिव्हिल सर्जन साहेबांनी लक्ष देऊन सेवा वेळेवर व्यवस्थित मिळते का यांची खबरदारी घ्यावी आणि सामान्य रुग्णालयामध्ये दीनदुबळ्या जिल्ह्यामधून येणारे रुग्णालय त्यासाठी तपासणीसाठी आल्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये फिजिओथेरपी या विभागामध्ये फक्त 2 मिनटं जर त्या पेशंटला जर फिजिओथेरपी देत असतील तर त्या 2 मिनटामध्ये त्या फिजिओथेरपीचा रुग्णालयाला लाभ होतो का याचा विचार माननीय सिव्हिल सर्जन साहेबांनी करायचा आहे. याचा अनुभव दिनांक 29 जुलै 2026 रोजी मी स्वतः दिव्यांग असून मला फिजिओथेरपी घेण्यासाठी त्या विभागात गेल्यानंतर मी ज्यावेळेस माझे फिजिओथेरपीचा टाईम लावला त्यावेळेस मला फक्त 2 मिनटामध्ये फिजिओथेरपी देण्यात आली. त्यावेळेस मी फिजिओथेरपी देणाऱ्या डॉक्टरला विनंती केली, डॉक्टर साहेब मी दिव्यांग असून मला येण्याला 150 रुपये जाण्याला 150 रुपये लागत असतील तर 2 मिनटामध्ये फिजिओथेरपीचा मला फायदा होतो का याबद्दल विचारणा केली असता डॉक्टरनी सांगितलं हे पेशंट एवढे आलेले आहेत, यासाठी आम्हाला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही देत आहोत. त्यावेळेस माझं समाधान न झाल्यामुळे मी माननीय सिव्हिल सर्जन जिल्हा शल्य चिकित्सक पेरके साहेब यांच्याशी फोनवर संवाद साधला असता त्यामध्ये रेंज नसल्यामुळे त्यांना आवाज येत नसल्यामुळे मी दवाखान्याच्या बाहेर जाऊन सिव्हिल सर्जन साहेबांना विनंती केली. सिव्हिल सर्जन साहेबाला विनंतीमध्ये की दिव्यांग या फिजिओथेरपीला 2 मिनटामध्ये जर फिजिओथेरपी देत असतील तर रुग्णालयात त्यांचा लाभ होतो का. तर पेरके साहेबांनी मला सांगितलं असं शक्य नाही, कोण आहे त्यांच्याकडे जा, मी त्यांना सांगतो. मग नंतर मी त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरने मला फिजिओथेरपीसाठी त्यांनी 2 मिनटाऐवजी पुन्हा 10 मिनटाची फिजिओथेरपी दिली. पण मला मिळाली, पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला हा फिजिओथेरपीचा लाभ होतो का. आणि हा वेळ आहे सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत हॉस्पिटलचा वेळ असतो, पण फिजिओथेरपीच्या ऑफिसमध्ये सर्व 9 ते 9:30ला येतात आणि त्यामध्ये त्यांनी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत गर्दी असते, 11:30 वाजेपर्यंत. त्या 11:30च्या गर्दीमध्ये प्रत्येकाला जर 2 मिनटाची फिरती देऊन 12 नंतर ते रिकामे बसतात. मी त्याच दिवशी 29 तारखेला मी 12 वाजता त्याच डॉक्टरला विचारलं, डॉक्टर साहेब एवढी गर्दी म्हणून त्यांना 2-2 मिनटाचा वेळ दिला आणि आता किती वाजले आले आहेत, आणखी तुम्हाला या ठिकाणी 12:30 वाजता जर फिजिओथेरपी तिकीट बंद होत असेल तर 12च्या नंतर तुम्ही ते घ्यायला पाहिजे. पण त्यांनी सांगितलं की आता 12:30 वाजे हे बंद होण्याच्या मार्गावर. म्हणजे कारण का जर 2 मिनटात जर फिजिओथेरपी जर देत असाल पेशंटाला, तो पेशंट जिल्ह्यामधून येतो, तो रुग्ण हा त्रासामुळं या ठिकाणी आल्यानंतर तो फिजिओथेरपीच्या मशीनवर 2 मिनटाची जर फिजिओथेरपी देत असाल तर या सामान्य रुग्णालयामध्ये दीनदुबळ्या गोरगरीब लोकांना यांचा लाभ मिळणार नाही. यासाठी माननीय जिल्हा चिकित्सक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब विशेष लक्ष देऊन या फिजिओथेरपीकडे आणि गोरगरिबांना
चांगल्या प्रकारे सुविधा मिळावे यासाठी लक्ष द्यावं अशी विनंती मी दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष म्हणून या नात्याने आपणास विनंती करत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.